आसाममध्ये भाजपला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याबाबत खलबत सुरू होती आणि अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आणि हिमंता बिस्वा शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी एनडीएचे अनेक मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडलाय। चहाच्या मळ्यात शर्मांची सरशी, दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान। भाजपाची सलग तिसरी टर्म तर शर्मांची सलग दुसरी टर्म। 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या एनडीएनं सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शर्मा यांच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी टाकली आणि 57 वर्षीय शर्मा हे आसामचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले गैर काँग्रेस नेते ठरले। 126 सदस्यांच्या विधानसभेत एनडीएनं 102 जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळवलं। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपनं एकट्यानं 82 जागा जिंकल्या। तसं पाहिलं तर पक्षानं सभागृहात बहुमत मिळवण्याची आसाममधली तशी ही पहिलीच वेळ आहे। भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांची ओळख। 2015 पासून आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका। 2001 पासून सलग 6 विधानसभा निवडणुकांमध्ये शर्मा विजयी। 2015 ला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपची भगवी शाल खांद्यावर घेतली। 2016 च्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं। शर्मा यांना 2021 मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा हाताशी धरून राज्य केलं। मद्रशांवर निर्बंध, विधानसभेत नमाज पठण्याची मुभा बंद असे निर्णय त्यांनी घेतले। आसाम मुस्लिम विवाह विधेयक संमत, तर बांगलादेशी घुसखोरांवर देखील त्यांनी कारवाई केली आहे। মই শ্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মা ঈশ্বৰৰ নামত শপত লওঁ যে বিধিৰ দ্বাৰা স্থাপিত ভাৰতৰ সংবিধানৰ প্ৰতি মই প্ৰকৃত বিশ্বাস আৰু আনুগত্য পোষণ কৰিম। शर्मा यांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे रामेश्वर तेली आणि अजंता नेओग, एजीपीचे अतुल बोरा आणि बीपीएफचे चरण बोरो या 4 नेत्यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शर्मा यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या। बहुत खुशी की बात है और जिस प्रकार से प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा जी ने काम किया है, असम में लोगों का बहुत प्यार और आशीर्वाद मिला है और मेरा विश्वास है 10 साल में असम को हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में लोगों ने बदलते देखा है। अब फिर एक बार ये डबल इंजन की सरकार प्रधानमंत्री जी और मुख्यमंत्री जी मिलकर असम को नई ऊंचाइयों पर ले जाएंगे। सब असम वासी खुश है। असम वासियों ने लैंडस्लाइड मैंडेट दिया है, हिस्टोरिक हैट्रिक हुई है और 102 सीटें जीत चुके हैं। इसलिए मैं असम की जनता का अभिनंदन करूंगा, उनको धन्यवाद दूंगा। जो एक विजनरी और डायनामिक लीडर के रूप में उन्होंने काम किया है, इसलिए मैं उनका भी अभिनंदन करूंगा। काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेला गौरव गोगोई यांना पराभवाचा कवट डोस देत आसामात भाजपनं हॅट्रिक साधली खरी। आता येणाऱ्या काळात आसामचं सरकार विकासावर स्वार होऊन ऐतिहासिक निर्णयाची मालिका चालवणार की हिंदुत्ववादाचा मुद्दा हाताशी धरून राज्य शकट हाकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।